आज मी एक राईडला चाललो आहे जी की कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहे. गणपती बाप्पा मोरया. स्वतःवर तर कॉन्फिडन्स आहे ही राईड चांगली आणि सक्सेसफुल होईल. थंडी तर आहे, मीटरवर 18-17 डिग्री शो करत आहे. चालू व्हायचा आहे घाट अजून. थांबलो एका हॉटेलवर आणि मजा तर येते पण रस्ते मध्ये मध्ये चांगले नाहीत. आपल्याला अजून पोचायला 246 किलोमीटर्स आहेत. फर्स्ट टाईम मी सोलो कोणती तरी बॉर्डर क्रॉस करतोय महाराष्ट्राच्या बाहेरची. एक छोटासा ब्रेक घेतलेला. ही हालत आहे सध्या बाईकची पण. मित्रांनो, नर्मदा नदीचं हे पात्र केवढं मोठं आहे, ह्यूज आहे. भरपूर रॅश ड्रायव्हर्स आहे तिथे. फायनली एक रूम मिळाली खूप स्ट्रगल नंतर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. जरा लवकरच चालू केला हा ब्लॉग. आज मी एक राईडला चाललो आहे जी की कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहे. तर आज मी पहिल्यांदा ब्लॉगची सुरुवात अशी केलेली आहे. चला सेटअप करू आणि निघू. भेटू तुम्हाला आम्ही बाईकवर. गणपती बाप्पा मोरया. चला निघूया. तर मित्रांनो, आपण आत्ताच जस्ट विक्रोळी क्रॉस केलं आहे. रात्रीचं ॲक्च्युली मी जी सेटिंग ठेवली आहे मला माहीत नाही त्यामध्ये किती गोष्टी रेकॉर्ड होत आहेत. नाईट मोड तर मी ऑन नाही केला आणि ॲक्च्युली ग्लव्ज वगैरे घातल्यामुळे कसं आहे सेटिंग्स सतत चेंज नाही करता येते. आत्तापर्यंत तरी स्मूथ वाटतं आहे सगळं. मागच्या 4-5-6 किलोमीटरमध्ये याच ह्याच्यामध्ये आरामात 300-400 किलोमीटर वन गोमध्ये करू शकतो. सकाळचा टाईम आहे, थोडासा अंधार आहे, त्यामुळे जितकं हवं तितकं विजिबिलिटी नसेल जी मी कॅमेरा सेटिंग ठेवली त्यासाठी. थोडासा उजेड झाल्यानंतर पुन्हा मी रेकॉर्डिंग चालू करतो. तोपर्यंत बघू कुठपर्यंत मी पोचतो आहे. फटाफट डिस्टन्स कवर करतो. मला आत्ता डेस्टिनेशन दाखवत आहेत 11 तास 24 मिनिट. पण मला NH60 बंद आहे असं पण मॅप सजेस्ट करतो आहे. आता आय डोंट नो कसं काय. लेट्स सी. चलो, जस्ट ठाणे रीच केलं आहे आणि थोडी मूव्हिंग ट्रॅफिक दिसते मला. चला वाट बघू उजेड होण्याची. तोपर्यंत मी जेवढा रस्ता रिकामा आहे तोपर्यंत एक डिस्टन्स कवर करून घेतो. माझी पहिली राईड ॲक्च्युली ऑन कॅम हिमालयनवर. कधी शूट नाही केलं असं की मी कुठे चाललो आहे. आजपर्यंत छोट्या मोठ्या राईड्स तर केल्याच आहेत. स्वतःवर तर कॉन्फिडन्स आहे ही राईड चांगली आणि सक्सेसफुल होईल. चला भेटू थोडा उजेड झाल्यावर. आपण भिवंडीच्या पुढे एक स्टॉप घेतला छोटासा.
थंडी तर आहे. मीटरवर 18-17 डिग्री शो करत आहे. थंडी तर आहे. चला, सो फार सो गुड. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुढच्या प्रवासाला निघू. भेटू पुन्हा. तर मित्रांनो, इथून जस्ट आता आपण निघालो आहे पुढच्या प्रवासाला. थंडी तर आहे आणि चांगलीच फील पण होते. ब्रेक ॲक्च्युली घ्यावीशी वाटत नाही, कारण ब्रेक घेतल्यानंतर ना असं बॉडी थंड पडते ना, तर पुन्हा ते सुरू करायला थोडं डिफिकल्ट जातं. असं नाही आहे की चालू केल्यानंतर पुन्हा काय ते कठीण आहे, बट तेच. आणि आत्ता मध्ये माईक बंद झालेला. आता मला माहीत नाही किती गोष्टी ऑन माईक रेकॉर्ड झाल्यात, नाही तर आता कायच बोलायचं. हॅलो. अरे सारखा बंद होतोय तो. हॅलो. माईक ॲक्च्युली सारखा बंद होतोय, सो मला ते थांबून सारखा तो ऑन करावा लागतोय. कारण वायरलेस माईक असल्यामुळे प्रॉब्लेम असा होतोय की तो एक पर्टिक्युलर टाईमपर्यंत चालू राहतो, नंतर ऑटो ऑफ होऊन जातो आहे. फक्त वेळोवेळी मला थांबावं लागेल, बस, नथिंग एल्स. कारण मी कंटिन्युअस तर शूट नाही करू शकत आहे. तर तेच की जेव्हा शूट ऑन करेल तेव्हा मला माईक पण ऑन करावा लागणार. त्यासाठी मला सतत एक अर्ध्या मिनटाचा वगैरे ब्रेक घ्यावा लागतो. त्याच्यामुळे थोडासा एव्हरेज स्पीडवर पण फरक पडतो आहे. काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. मला आठवत नाही लास्ट टाईम मी इथे कधी आलेलो. सप्तशृंगीला जाताना आलेलो आय गेस. चालू व्हायचा आहे घाट अजून थोडासा, अजून हा रस्ता आणि मग चालू होईल. चांगली स्पीड मेंटेन करतो आपण. जरी 8-10 झाल्यात, घरून आपण 6-10ला निघालेलो. 105 किलोमीटर आपण कव्हर केलेत. माझा टार्गेट होता ॲक्च्युली 50 to 55 किलोमीटर पर आवर. त्या हिशोबात आपण 10 तासात पोचू. नाशिक अजून एक 100 किलोमीटरच्या आसपास आहे वाटतं. मी वाचला नाही बोर्ड नीट. कसारा घाट मला मस्त वाटतं, म्हणजे ब्रॉड पण आहे, एकदम असे शार्प टर्न नाही आहेत, सो स्पीड पण मेंटेन राहते. हा थोडंसं अपराईट आहे, म्हणजे अपराईट इन द सेन्स थोडंसं इन्क्लाइंड आहे. अपराईट नाही बोलता येणार, घाट थोडा इन्क्लाइंड आहे, पण टर्न शार्प टर्न नाही आहेत, सो बेस्ट आहे. ज्या मागे स्पोर्ट्स बाईक चालवत होते त्यांच्यासाठी तर बाबा खूपच चांगला रस्ता आहे. गॉगल्स लावायला लागतील मला असं वाटतंय, पूर्णच विजिबिलिटी जाते. सूर्य राईटला लेफ्टला नाही तर मागे राहिला ना तर खूप बरं वाटेल. थांबलो एका हॉटेलवर आणि नाश्ता करून घेतो. जरा 3 तास कंटिन्युअस रनिंग केली बाईकची, थोडंसं पेटपूजा करून मग कंटिन्यू करू. भेटू थोड्या वेळात. चला निघूया आता इथून.
मिसळपाव एवढी काय खास नव्हती. तर निघालो आहे आपण आपल्या डेस्टिनेशनकडे पुन्हा. टाईम वाढलेला आहे, 6 वाजता पोचणार असं दाखवत आहेत आता. टोटल रिमेनिंग किलोमीटर इज 379. आत्तापर्यंत आपण कवर केलेत 200च्या अराउंड केलेत कवर. रस्ता चांगला आहे त्यामुळे डिस्टन्स फटाफट कवर होत आहे ॲक्च्युली. आणि गाडी पण एकदम अशी पकडून चालते रस्त्याला. कंटिन्युअस जेव्हा राईड करतो ना आपण तेव्हा ना थोडीशी बाईकची सवय होते आपल्याला. आता 200 किलोमीटरच्या वरती चालवली आहे मी कंटिन्युअस. तर ना असं जरी आपण आपल्या बाईकशी यूज टू असतो ना तरी पण ना असं अजून जास्त यूज टू होतो. वजन वगैरे कळतं, स्पीडचं कळतं, ब्रेक कळतं अजून जास्त. स्मॉल अपडेट, जस्ट धुळे क्रॉस केलं आहे. मोबाईल काढून टाकला ॲक्च्युली, चार्जिंग संपली त्याची आणि इकडून ना त्याची वायर घुसत नाही आतमध्ये. सो आता बघू. ऊन तर नाही आहे. कोणती नदी आहे आय डोंट नो. नदी आहे कोणती तरी, काय लिहिलेलंच नाही कोणती नदी. चांगलं हॉटेल शोधतोय, सर्व्हिस रोडला आलो त्यासाठी. पण इकडे सगळं भकास आहे ॲक्च्युली, इथे काय आहेच नाही म्हणजे या रस्त्याला. तर बघूया. मजा तर येते पण रस्ते मध्ये मध्ये चांगले नाहीत. इंदोर 255. एखादं चांगलं हॉटेल भेटलं की थांबू. असेच रस्ते असतील तर 4 तासात इंदोरला पोहोचू. पावणे 1 वाजलेत. सो हॉटेल बघावंच लागेल. म्हणजे काय लंच करून मग डायरेक्ट निघता येईल. धुळे 00, इंदोर 255. पेट्रोल पण फिल करायला लागेल. मगाशी यांना भरपूर असं यांनी एक वेगळीच रिॲक्शन दिली. त्याला असं वेगळंच वाटत होतं. आत्ता पण त्याने असं वेगळंच याने बघितलं. मगाशी पण जिथे मिसळपाव खात होतो तिकडे एक फॅमिली होती. म्हणजे त्यांना वाटलं मी मोठा यूट्यूबर आहे कोणी. ते मला विचारत होते की काय चॅनल आहे का तुमचा, कुठून आले वगैरे वगैरे वगैरे. त्यांना म्हटलं चॅनल तर आहे, पहिली माझी राईड आहे ही ऑन कॅम्प. ते सगळीकडे रोडची कामं चालली आहेत. मध्ये खूप भारी रस्ते आहेत, मध्येच थोडेसे खराब आहेत. आलो आहे आता एका रेस्टॉरंटमध्ये. स्वच्छ वाटते म्हणून इकडे आलो आहे. लंच वगैरे करून बोलू, निघताना पुन्हा रिझ्यूम करेन. आलो आहे आता एका हॉटेलमध्ये. तर इथे थोडासा एक लाईट लंच वगैरे करून निघू. बघू काय. ॲक्च्युली डोसा वगैरे खायचा होता बट आहे नाही. आत्ता आम्ही आहोत, मला असं वाटतं आहे कुठे आहोत आता, नगावे नावाचं एक ठिकाण आहे तिकडे कुठेतरी आहोत. इथून आणखीन 246 किलोमीटर. रस्ता चांगला असेल तर लवकर पोचू. बघू. चालतंय, चलो भेटू लंच नंतर. तर मित्रांनो जस्ट आता थोडासा लंच करून निघालो आहे. हां, वाजले आहेत अराऊंड 1:45 आणि आपल्याला अजून पोचायला 246 किलोमीटर्स आहेत. सो रस्ता जर हीच कंडिशन असेल तर 4-4.5 तास. बट मॅपमध्ये दाखवत आहेत 5
5.5 तास. हॉटेल ओके होतं, काय नाही, फक्त जस्ट एक दाल खिचडी, मसाला पापड, छास वगैरे घेऊन निघालो आहे. पेट्रोल भरायचं आहे. जसं मी मगाशी बोललेलो तुम्हाला की या साईडला थोडं ग्रीनरी कमी दिसते, त्यामुळे असं थोडंसं ना, म्हणजे रस्ते चांगले आहेत त्यामुळे मजा तर येते, बट तो ना असं एक फील नाही येते. या रस्त्यावर तसे ट्रक्स वगैरे खूप आहेत. मी ऑलरेडी आत्तापर्यंत बघितलं असेल. तेच एक प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. काही लोक चालवतात शिस्तीत एका लाईनमध्ये, काही लोक थोडे करतायत मस्ती. रस्त्याची कामं चालू आहेत, सो डायव्हर्जन असल्यामुळे कसं लेफ्ट साईडला ती लोक सिमेंटचे मोठे मोठे ब्लॉक ठेवतात. तर काही लोक एवढ्या फास्टमध्ये कट मारतात की समजा तुम्ही लेफ्ट साईडला आहे, तुम्हाला ते एकदम ब्लाइंड होऊन जाता तुम्ही, आणि मग ॲक्सिडेंटचे चान्सेस असतात इकडे. मी 2-3 वेळा नोटीस केला आत्ता. बसवाले पण खूप रॅश चालवतात. जस्ट मित्रांनो, आपण महाराष्ट्र MP बॉर्डर क्रॉस करतो आहे, धुळे हायवे. फर्स्ट टाईम मी सोलो कोणती तरी बॉर्डर क्रॉस करतो आहे महाराष्ट्राच्या बाहेरची. आणि आपण आत्ता आहोत मध्य प्रदेशमध्ये. खूप भारी वाटतं ॲक्च्युली, माझ्यासाठी तरी हे थोडंसं अचिवेबल आहे. आणि ते या बाईकमुळे पॉसिबल झालं आहे, बिकॉज मी मागचे 6 तास बाईक चालवतो आणि मी अराऊंड 400 किलोमीटरच्या जवळपास मी डिस्टन्स कवर केलं आहे. अचिव्हमेंट याच्याकरता का, याच्या आधी मी ट्रॅव्हल केलं आहे ते लहान CCच्या बाईक्सने, CCच्या बाईक्सने. तर त्यामध्ये मी म्हणजे 4-5 तासात 200-250 किलोमीटर समटाईम्स कवर केलेत. सो हे थोडंसं फास्ट झालं आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे ना, 600 किलोमीटरचं डिस्टन्स आपण एका दिवसात पार करू ह्या कॉन्फिडन्सने निघालो होतो. आणि मला नाही वाटत जर 150 CCची बाईक असती तर आपण एवढं कवर करू शकलो असतो. हां, झालं असतं, पण ते एकदमच जास्त जोर आला असता इंजिनवर. मी आरामात 80-90-100ने क्रूज करतो आहे विदाऊट एनी स्ट्रेस. म्हणजे बाईकला पण नाही आणि मला पण नाही. नो व्हायब्रेशन्स, नथिंग. खूप छान वाटतं ॲक्च्युली. स्मॉल अपडेट. टोटल आपले आत्ता झालेत जवळपास 465 किलोमीटर्स. आणि इथून अजूनही 100 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे. एक छोटासा ब्रेक घेतलेला चहा कॉफीचा. सो ही हालत आहे सध्या बाईकची पण. धूळ भरपूर आहे. लोकेशन पण छान आहे. भेटूया थोड्या वेळात. चहा वगैरे छोटा नाश्ता करून पुढचा प्रवास करूया. थोडेसे एक 2-2.5 तास अजून लागतील. अवतार झाला आहे पूर्ण.
2-2.5 तासात आपण पोहोचू आपल्या डेस्टिनेशनवर पहिल्यावाल्या. तिथून पुढचा प्रवास करू. चला कंटिन्यू करू. एक रिफ्रेशमेंट ब्रेक घेऊ, कंटिन्यू करू. एका छोट्याशा ब्रेकनंतर मित्रांनो कंटिन्यू करूया आपली पुढची जर्नी. 109 किलोमीटर आहेत, 2 तास 41 मिनिट दाखवत आहेत. लवकरात लवकर पार पाडू. तुम्हाला मी आता डायरेक्ट डेस्टिनेशनच्या जवळ पोचल्यावर कोऑर्डिनेट करतो, कारण डिस्टन्स कव्हर करणं गरजेचं आहे. नर्मदा नदी मित्रांनो, नर्मदा नदीचं हे पात्र केवढं मोठं आहे, ह्यूज आहे. आणि हे धरण आहे आय गेस. मला तर भीती वाटते ॲक्च्युली, खूप जवळ चालतोय ब्रिजच्या कडेने आणि खूप मोठं पात्र आहे ॲक्च्युली. किती पाणी आहे नदीला. उजवीकडे धरण आहे. हां, धरणच आहे. बांध बोलू शकतो, धरण बोलू शकतो. ह्यूज आहे, ह्यूज. फोटो काढायची इच्छा होती मला. ब्रिजवर थांबायचं नाही तर काढला असता. इथे थांबवू का नाही तर चलो नेक्स्ट टाइम. ब्रिज छोटा आहे, नाही तर थांबलो असतं तिकडे. ओंकारेश्वरच्या आधी ट्रॅफिकमध्ये अडकलोय. सनसेट झालाय 5:30 की 5:30च्या मध्ये. आत्ताचं वातावरण असं आहे की 8 वाजलेत असं फील होत आहे. भरपूर रॅश ड्रायव्हर्स आहे तिथे. तर हे इकडचे लोकल की काय माहीत नाही, बट भरपूर म्हणजे खूप जास्त प्रमाणात रॅश आहे ड्रायव्हिंग आहे लोकांची. फायनली एक रूम मिळाली खूप स्ट्रगलनंतर. आता ऑलरेडी वाजलेत अराऊंड 7:45. तर पहिल्यांदा महाबळेश्वरचं दर्शन घेऊन टाकतो आज. उद्या ओंकारेश्वरचं घेऊन मग उज्जैनसाठी निघू. भरपूर थकलो आहे. फटाफट काही शॉट्स घेतो मंदिराच्या आवारातले वगैरे. जेवून डायरेक्ट झोपणार आहे. भेटू पुन्हा. शेवटचे शॉट्स बघा ओंकारेश्वरचे आणि भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये उज्जैनसाठीच्या. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा. ठीक आहे, भेटू. ओके.